हॅलो, कसे आहात सगळे? नमस्ते, मी प्रियांका तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. कोकण कन्या, कर्नाटकाची सून. आज आपण बनवणार आहोत वाटपाचे वरण. हे वरण प्रत्येकाच्या घरोघरी सगळ्यांच्या आवडीचे. गणपती असो, कोणताही सण असो, सत्यनारायणाची पूजा असो किंवा कुठलाही गोडा जेवणाचा बेत असो, सगळ्यांच्या घरी आवर्जून आवडीने बनलं जाणार आणि खाल्लं जाणार असं वाटपाचं वरण. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. स्टे ट्यून, माझी रेसिपी बघत राहा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण इकडे 5 ते 6 शिट्यांमध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे. मी डाळ शिजताना डाळीमध्ये हळद घातली नव्हती, कारण आपण जे वाटण केलेले आहे तयार, त्या वाटपामध्ये आपण हळद घातलेली आहे. म्हणून डाळ शिजताना आपण डाळीमध्ये हळद टाकायची गरज पडत नाही. थोडंसं घाटून घेऊया. अशी थोडी घाटली ना डाळ की ती छान मिळून येते. बघा आता कसे छान एकजीव झाली आहे डाळ. मी मगाशी तुम्हाला दाखवलं की आपल्याला वाटण्यासाठी काय काय साहित्य लागतं. इथे मी घेतलेलं आहे, आपण घेतलेलं आहे 1 वाटी खोबरं, थोडासाच कांदा, 1 लसूण आणि हिरवी मिरची, 1 चमचा जिरं, हळद, 1 चमचा हळद, 1 वाटी तूर डाळीला 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. पाणी वाटून घेऊया. इथे आपलं आता वाटप वाटून झालेलं आहे, आपण काढून घेऊया. डायरेक्ट आपल्याला त्याला फोडणी द्यायची नसते. ही जी डाळ आहे ही डायरेक्ट कढईमध्ये किंवा ज्या कुठला भांड्यात तुम्ही बनवा त्याच्यामध्ये ओतून घ्या. आणि आपलं जे तयार वाटण आहे ते घालूया. खूप जास्त जरी नारळ झाला ना मग ते चव एवढी छान लागत नाही. म्हणजे डाळीची चव कमी येऊन फक्त खोबरं जास्त लागतं. म्हणून खोबरं खूप जास्त नाही घ्यायचं. डाळीच्या साईजप्रमाणेच, म्हणजे जर आपण 1 वाटी डाळ घेतली तर 1 वाटी अंदाजे तितकंच असं साधारण खोबरं घ्यायचं. मिक्स करूया. एकतर वाटण त्याच्यामध्ये तुम्ही हळद घालू शकता, नाहीतर डाळीत घाला, पण शक्यतो वाटणातच हळद घालावी. कोकणामध्ये तर प्रत्येकाच्या घरोघरी हे वरण नक्कीच बनलं जात असेल, आवर्जून बनलं जातं. गणपतीमध्ये, कोणताही सणासुदीला, नैवेद्यासाठी. थोडं पाणी ॲड करूया, कारण ते खूप घट्ट होणार. शिजेपर्यंत ते आणखीन घट्ट. थोडंसं पाणी टाकायचं आणि गॅस मोठा ठेवून उकळी येऊ द्यायची. तुम्ही हवं तर ह्याला थोडीशी तेलामध्ये जिऱ्याची फोडणी घालून सुद्धा डाळ टाकू शकता आणि वरून हे वाटण मिक्स करून आपण करू शकतो. काही ठिकाणी असंच करतात, काही ठिकाणी जिऱ्याची फोडणी घालून सुद्धा करतात. आपापल्या आवडीप्रमाणे. आमच्या घरी असंच करतात म्हणून मी असंच केलं. म्हणजे
त्याच्यात बनवायचं आहे, म्हणजे डायरेक्ट त्याला डाळ शिजलेल्या डाळीमध्ये डायरेक्टच ते वाटण घालायचं आणि शिजवायचं. फक्त अंदाजे आपल्याला हवं तेवढं पाणी घ्यायचं, कारण ती डाळ आहे म्हटल्यावर ती हळूहळू थोडीशी ती घट्ट होतच जाणार. जसं आपण तिला उकळी काढणार तसं ती हळूहळू घट्ट होत जाते, म्हणून थोडंसं पाणी घालायचं. इथे हळूहळू उकळायला लागली, उकळायला सुरुवात झाली. डाळ शिजताना आपण थोडं मीठ घातलं होतं, सो आता आपल्याला परत मीठ टाकायचं आहे. मग ते थोडंसं कमी घालायचं, अंदाजे घालायचं. आता वरणाला चांगली उकळी आलेली आहे आणि मी तो उकळी आल्यानंतरच मी वरणामध्ये कढीपत्ता घालते, कारण त्याचा स्वाद खूप छान येतो. सो हा कढीपत्ता आपण टाकूया. अजून 2 मिनिटं थोडी उकळी येऊ देऊया. नंतर गॅस बंद करताना, गॅस बंद करायच्या थोड्या वेळ आधी थोडीशी कोथिंबीर घालूया. गॅस बंद, वरण तयार. ऑलमोस्ट शिजलेलं आहे, तयार आहे. आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकूया आणि बस, मग झालं आपलं वाटपाचं वरण. झाकण घालून वरण तयार आहे आपलं वाटपाचं वरण. सगळ्यांनी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हे साधं सोपं आणि पारंपरिक पद्धतीचं आपलं गोडा वाटपाचं वरण कसं वाटलं ते.